मुंबईसह देशभरामध्ये गॅस तुटवड्याचा सर्वसामान्यांना फटका बसतोय। दरम्यान या स्थितीबाबत ऊर्जा तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे। ऊर्जा तज्ज्ञ अतुल खराटे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। LPG जो सगळ्यांच्या दैनंदिन जीवनातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे, तो 60 ते 62% आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो। स्ट्रेट ऑफ हॉर्मझमध्ये बऱ्याचशा शिप ज्या आहेत त्या इन ट्रान्झिटमध्ये थांबलेल्या आहेत। आत्ता आपल्याकडे 2 किंवा 3 शिपच्या मूवमेंट झालेली आहे। काही शिप्स गुजरातमध्ये पोचलेल्या आहेत आणि त्यांचा डिस्चार्जची सुरुवात झाली आहे। आत्ता ज्या काही आपण साधारणतः जर 3 शिप्सची क्वांटिटी बघितली तर याच्यामध्ये आपल्याला काही दिवसांचा एक अवसर किंवा फायदा होऊ शकतो। तेवढ्या कॅपॅसिटी आपण मॅनेज करू शकतो, पण ती काही खूप जास्ती दिवसांची होणार नाही। साधारणतः 1-2 दिवस किंवा 3 दिवस असं आपण पकडून सुरू। LPG कस्टमर्सची आता संख्या 32 कोटीच्या वर गेलेली आहे। त्याला पर्याय म्हणून पाईप नॅचरल गॅस आहे। त्याच्याकरता लागणारा नॅचरल गॅसची स्टोरेज अरेंजमेंट आपल्याला विविध पोर्ट लोकेशनला करावी लागेल। त्याच्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहे, पण तिथे पण वाढवण्याची आवश्यकता आहे। सॉलिड वेस्ट आहे, हा साधारणतः 700 मिलियन मेट्रिक टन एवढ्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे आणि त्याच्यामधून आपण साधारणतः 60 ते 65 मिलियन मेट्रिक टन गॅस प्रोड्यूस करू शकतो। पण या गोष्टींना कुठेतरी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटनी एकत्र येऊन चांगल्या पॉलिसी आणि धोरणांची अंमलबजावणी करून थोडासा गती वाढवण्याची आवश्यकता आहे। तर ऊर्जा तज्ज्ञांची ही प्रतिक्रिया आपण जाणून घेत होतो। ऊर्जा तज्ज्ञ अतुल खराटे यांनी ही सगळी प्रतिक्रिया दिलेली आहे। खरं तर मुंबईसह देशभरामध्ये गॅस तुटवड्याचा सगळ्यांनाच फटका बसलेला आहे आणि याच स्थितीबाबत ऊर्जा तज्ज्ञांनी चिंता देखील व्यक्त केलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, परंतु ऊर्जा तज्ज्ञ अतुल खराटे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।